हल्ली प्रत्येकालाच क्विक रिझल्ट्स अपेक्षित असतात. पण कोणाला माहीत आहे का, जर क्विक रिझल्ट्स हवे असतील, तर त्यांना त्यांच्या कामात किती कन्सिस्टन्सी ठेवायला लागते ते? वेलकम टू डे 18 ऑफ आवर सीरीज गीता टू ग्रोथ. टुडेज टॉपिक इज कन्सिस्टन्सी ग्रेटर दॅन क्विक प्रॉफिट. क्रिप्टो ट्रेडिंग किंवा इन्स्टंट प्रॉफिट या एका महिन्यात पैसे डबल हे सगळ्यांना हवे असते ना. हल्ली आपण बोलूया जेनझी जनरेशन बद्दल. त्यांना कमी वयात जास्त पगार अवेलेबल असतात. पण कमी वयात जास्त इन्व्हेस्टमेंट कोणाची हा प्रश्न विचारला तर उत्तर कोणाकडेच नसतं. त्यात भर घातली आहे ते ई कॉमर्स. ई कॉमर्समुळे त्यांना एका क्लिकवर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, म्हणून पेशन्स कोणातही नाहीये. यासाठीच भगवद्गीतेमध्ये खूप छान सांगितलंय, नियतम कुरु कर्मत्व, अर्थात तुम्ही रेग्युलर काम करत राहा. वेल्थ बिल्ड कशी होते तर क्विक प्रॉफिटमध्ये नाही किंवा इन्स्टंट ट्रेडिंगमध्ये नाही, तर तुम्ही रेग्युलर जी इन्व्हेस्टमेंट करता त्यामधून तुम्हाला वेल्थ बिल्ड होते. आज 5,000ची SIP करणं सगळ्यांना खूप बोरिंग वाटतं, पण त्यामध्येच तुमची वेल्थ नक्कीच ती तुम्हाला क्रिएट करून देते. जेनजीची बिगेस्ट मिस्टेक काय माहितीये? ते लोक स्पीडवर जास्त लक्ष देतात, पण राईट डिरेक्शनवर नाही. क्विक मनी लुक्स कूल, बट राईट डिरेक्शन क्रिएट युअर वेल्थ. डोंट चेस युअर हाईप, बिल्ड वेल्थ. थँक्यू.